मित्रांनो, पायाला दुखापत झाल्या कारणाने 1.5 ते 2 महिने व्हिडिओ काही येऊ शकला नाही. तर पायाला मेजर अशी दुखापत झाली होती. पण आता मी रिकवर झालो आहे आणि आता आज हा व्हिडिओ अपलोड करतो आहे. तर थँक्स बोलू इच्छितो, कारण तुम्ही व्हिडिओ न येताही मला एवढा भरभरून प्रेम देता, सबस्क्रायबर वाढत आहेत. तर आतापासून कंटिन्यू आपण व्हिडिओला सुरुवात करतो आहे, तर एन्जॉय करा. तर मंडळी, कशा आहात? खूप दिवसानंतर मी भेटतो आहे तुम्हाला. तर दिनेश पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि आलो तर तुम्हाला माहितीच पडलं असेल की हा व्हिडिओ कुठला आहे आणि कशा संदर्भात आहे ते. आता आपण निघालो आहे महाबळेश्वरला. तर महाबळेश्वरला आजचा 3 दिवसाचा मुक्काम असणार आहे. तर आम्ही इथून निघतो आहे. आमचे मित्र आहेत, त्यांचा बंगलो आहे ते भिल्लार पाचगणी येथे. तर तो बंगला आम्ही 3 दिवसासाठी रेंटवर घेतलेला आहे. त्याचा रेंट काय असणार आहे आणि त्याचं लोकेशन कसं असणार आहे, काय त्याच्यामध्ये ॲम्युनिटीज असणार आहे, या व्हिडिओमार्फत तुम्हाला मी नक्की दाखवतो आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, मित्रांसोबत शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण एन्जॉय कराल हा व्हिडिओ. तर कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा. आणि आता आपण फूड मॉलला ब्रेक घेतलेला आहे. तर इथूनच मी आता ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर चला, कंटिन्यू राहा माझ्याबरोबर आणि एन्जॉय करा हा व्हिडिओ. तर मंडळी, प्रवासाला आता पुन्हा एकदा इथून फूड मॉलच्या इथून सुरुवात करतो आहे. तर कंटिन्यू राहा व्हिडिओवर. आणि आमचे सर्व मंडळी जे नेहमीप्रमाणे, अरे शिबू कुठे आले चला. तर आता आम्ही इथून निघतोय. आपला आता इथला पुढचा स्टॉप असणार आहे वाई. तिथे गणपतीचे दर्शन घेऊन आपण पुढे पाचगणीला निघणार आहोत. तर कंटिन्यू व्हिडिओ राहा आणि एन्जॉय करा व्हिडिओ. तुम्हाला नक्की हो नक्की. मित्रांनो, आता आपण वाई इथे महागणपतीच्या दर्शनासाठी आलेलो आहे. खूप उशीर झाला पोचण्यासाठी, पण आता दर्शन घेऊया पटापट. श्रीचे फोटोशूट काढण्यास सक्षम नाही, तोपर्यंत आपण बाहेर परिसर घेऊ. वाईमध्ये आपण गणपती दर्शन घेतलेलं आहे. आणि समोर श्री कृष्णाबाई प्रसन्न, म्हणजे ही जी नदी आहे, हा मंदिर कृष्णा नदीच्या काठावर वसलेला आहे. आणि याची माहिती थोडीफार मला आहे आणि बाकी आविष्काला. आविष्का, या मंदिराबद्दल तुला काय माहिती आहे? कृष्णा नदीवर आहे आणि 1762 मध्ये याची स्थापना झाली आहे. आणि ढोल्या गणपती म्हणून सगळीकडे प्रसिद्ध आहे. मंडळी, बघितलं, आमची गाईड आहे ती. तिने आम्हाला थोडा इन्फॉर्मेशन दिलंय. ढोल्या गणपती म्हणून संबोधलं जातं या गणपती बाप्पाला. तर हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडेल. तर असंच कंटिन्यू राहा. आता आपण इथून निघतोय. मित्रांनो, आम्ही फायनली पुस्तकाच्या गावात म्हणजेच भिल्लार या ठिकाणी पोचलेलो आहे. आणि हा जो मागे माझा तुम्ही बघता ना, एलिझियम रिसॉर्ट, आम्ही दरवर्षी इथेच यायचो. आणि इथे पर हेड काहीतरी 1000 रुपये असायचे. त्याच्यामध्ये ब्रेकफास्ट त्यांचा इन्क्लुडिंग असायचा. पण आज लकीली आपले नवी मुंबईचे स्थानिक, त्यांचा इथे बंगलो आहे. इथे तुम्ही बघू शकता. 3D आहे. श्री हरिश्चंद्र रामचंद्र म्हात्रे यांचा मी इथे बंगला बुक केलेला आहे. आणि आता त्यांच्या बंगल्यावर चाललो आहे. तर बघूया तिथला कसं आहे व्ह्यू. आणि वातावरण तर इथे खूप छान आहे, कारण आम्ही इथे ऑलरेडी या रिसॉर्टला तर आम्ही येत असतो दरवर्षी. पण यावर्षी आम्ही पहिल्यांदाच असं एक
चांगल्या कॉन्टॅक्टने रेफरन्सने आम्हाला यांचा बंगला भेटला आहे म्हात्रे साहेबांचा. आता तो आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. फार्म हाऊस मस्त हा क्लीन. आज सगळेजण फार्म हाऊस मध्ये. खूपच छान. मित्रांनो बघा कसा, आणि कमेंटमध्ये सांगा मला की कसा वाटला तुम्हाला हा बंगलो. आणि याचं जर तुम्हाला बुकिंग वगैरे काय करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे. तर तुम्ही नक्की जर महाबळेश्वरमध्ये येत असाल तर आपल्या हक्काचा असा हा विल्ला आहे, तुम्ही आवर्जून इथला आस्वाद घ्या. तर मित्रांनो पुन्हा व्हिडिओ चालू केला आहे, कारण आताच सामान जेवढा होता तो आतमध्ये स्टोअर केलेला आहे. आणि माझ्या मागे बघू शकता हाच तो विल्ला आहे भिल्लार येथे, जो आम्ही रेंटवर हायर केलं आहे ते. तर याचा रेंट किती काय आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. तर पहिला माझ्याबरोबर या जो हा बंगला आहे त्याची तुम्ही पूर्ण टूर करा या व्हिडिओमार्फत, असं मला वाटतं आहे. तर तुम्ही फ्रंट बघू शकता, इथेच समोर असा प्रशस्त असा कार पार्किंग आहे. आरामात तुमच्या 2-3 गाड्या इथे पार्किंग होतात. तर समोरचा फ्रंट गेट, ही एंट्रन्स आहे समोरच. आणि ही समोरची एक फ्रंटला बाल्कनी दिसते. अजून छानसं असं बाहेर बसण्यासाठी लहान मुलं छोट्यांना एक छोटासा असं गार्डन आहे छानसा. आणि साफसफाई एकदम नीट अँड क्लीन आहे. बघा तुम्ही बघू शकता, आम्ही आताच आलो आहे. त्याच्या अगोदर इथले जे केअरटेकर होते त्यांची पूर्ण साफसफाई चालू होते. हा छोट्या मुलांसाठी एक छोटासा असा आहे, बघू शकता. आता वाजलेत 4 वाजलेत. आता हा इकडचा स्विमिंग पूल, आणि आमचे भाचे आता आंघोळ करतात. नोवीर पण आंघोळ करतो. आवाज कमी, तुम्ही बघू शकता. आणि तो समोरचा हॉल आहे, आणि इथे पण समोर बाल्कनी आहे बघू शकता. आणि वरती सोलार, आणि ही मचान टाईपच आहे. इथे तुम्ही एकदम निवांत असं संध्याकाळ घालू शकता. हा आहे शॉवर. तर चला आतमध्ये तुम्हाला आतला व्ह्यू दाखवतो. आतला हॉल, बेडरूम कसे काय आहेत, किचन कसं आहे त्याचा. पण थोडा थांबा, कारण मला वाटतं आता हा उजेड आहे ना रात्री, बघा. कारण रात्री जो स्विमिंग पूलमध्ये लाईट असणार त्याचा पण व्ह्यू आपल्याला बघायला भेटेल. तर चला आतमध्ये, तो व्हिडिओ मी दाखवतो तुम्हाला अंधारात. आपण जिथे जर्नी चालू झाली तिथे स्टार्ट टू इट या बंगल्यापर्यंत केलं आहे. खूप कॉपरेशन केलं त्या लोकांनी आम्हाला. खूप कमी दरात आमच्यासाठी हा बंगला अवेलेबल करून दिला.
तर म्हात्रे परिवारासाठी थँक्यू या व्हिडिओमार्फत. खूप प्रसन्न वाटला. तर कंटिन्यू राहा व्हिडिओवर आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, मित्रांमध्ये शेअर हा व्हिडिओ नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला.